प्रभाग संघ जो आहे इथं खूप काही डेव्हलप केलेला आहे। तर समजलं की एकदम छोट्यातला छोटा व्यवसाय महिलांना इतका चांगला डेव्हलप केलाय ना, ते आज आम्हाला इथं शिकायला भेटलं। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हा अभियान व तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष अंतर्गत कोथवडे प्रभागात येणाऱ्या एकता महिला प्रभाग संघाच्या महाराष्ट्रातील पहिल्या बचत गट भवनाला उस्मानाबाद येथील उमेद अभियान अंतर्गत जिल्हा अभियान कक्षमधील टीम यांनी भेट दिली। टीम रत्नागिरीमधून आरेवारे मार्गे फेसाळलेल्या समुद्राचे नयनमोहक दृश्य बघत आंब्याच्या व नारळाच्या गर्दझाडीमधून निघाली। सकाळच्या वेळी एका बाजूला समुद्रकिनारा आणि दुसऱ्या बाजूला हिरवेगार डोंगर असे नयनमनोहर दृश्य नजरेस पडत होती। प्रभागातील सर्व माहिती दिली, जसे की गट, ग्रामसंघ, प्रभाग संघ, उत्पादक गट, एकात्मिक शेती प्रभाग विकास प्रकल्प, शेतकरी उत्पादक कंपनी इत्यादी। नमस्कार, माझं नाव उषा संजय चव्हाण, राहणार गणेशनगर, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकता महिला प्रभाग संघ इथे व्हिजिट देण्यासाठी आलो होतो। इथून आम्हाला शिकण्यासारखं खूप काही मिळालं। फणस प्रक्रिया, काजू प्रक्रिया, आंबा प्रक्रिया, परत ग्रामसंघ ग्रामसंघ बांधणी कशा प्रकारात जोडलेली आहे, ग्रामसंघाचे ऑफिस कसे आहेत, अधिकाऱ्यांनी खूपच चांगल्या प्रकारे माहिती देण्यात आली। पदाधिकाऱ्यांचा बोलण्यामधून खूप सपोर्ट भेटला। पूर्ण ऑफिस त्यांनी आम्हाला फिरून दाखवले। प्रत्येक
त्यांचे ग्रामसंघातून प्रत्येक फोटो वगैरे त्यांनी कार्यक्रम राबवलेले पूर्ण छान प्रकारे त्यांनी काढून लावलेले आहेत. माझं नाव वर्षा रवी राठोड, राहणार नाईकनगर, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद. मी हिरकणी स्वयंसहायता गटाची अध्यक्ष आहे. तर आज आम्ही इथं रत्नागिरीमध्ये व्हिजिट करण्यासाठी आलो होतो. जसं की इथं आल्यानंतर पाहतो की आम्ही एकता महिला प्रभाग संघ जो आहे इथं खूप काही डेव्हलप केलेलं आहे. तसं पदाधिकारी आहेत, सचिव मॅडम, त्यांनी खूप छान माहिती दिली. इथं आल्यानंतर समजलं की एकदम छोट्यातला छोटा व्यवसाय महिलांना इतकं चांगलं डेव्हलप केलं आहे ना, ते आज आम्हाला इथं शिकायला भेटलं. परत त्याच्यानंतर इथं पोषण बाग दिसते. इथं पूर्ण बोर्ड असे लावलेले आहेत. इथं प्रत्येक ॲक्टिव्हिटीचा फोटो आहे. नारळाचे झाडं जास्त असतात, तर त्या नारळाच्या झाडापासून त्यांनी झाडूचं बनवलेलं आहे. जसं की आपल्या इथं गाव लेवलवर, आपल्या जिल्हा लेवलवर जे उत्पादन होतं, जसं की आता इथं फणस उत्पादन होतं, तर त्यांनी फणसापासून प्रत्येक वेगवेगळे पदार्थसुद्धा बनवलेले आहेत. ते आज आम्हाला खूप म्हणजे शिकायला भेटलं की आपण आपल्या लेवलवर काय तिथं म्हणजे उत्पादन होतं आणि त्याच्यापासून आपण छोट्यातलं छोटा आणि मोठ्यातलं मोठं कसं व्यवसाय सुरू करतो हे आज शिकायला भेटलं. रत्नागिरी जिल्हा अभियान कक्षाने कामाचे कौतुक करून त्यांनी पुढील आपल्या कामाच्या ठिकाणी प्रस्थान केले. आपणास हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.